नमस्कार मित्रांनो, चला मग मराठी परत आपलं स्वागत आहे. चला गोल्डबद्दल काय बोलू आपण. गोल्ड तर हाय झोन आलेला आहे. आपण बघू मंथलीमध्ये हे विक्स बनवलं चांगलीच गोल्डला. हे 2 विक्स बनवले. हे जरा अजून ह्या आठवडा आहे आपल्याला एक महिना क्लोज व्हायला. तर ह्या महिन्यात अशी कॅन्डल तयार झाली. रेडमध्ये हे ते इथनं मार्केट आपण सेलिंगला बघू शकतो. मंथली बघू, अजून क्लोज व्हायला 5 दिवस आहे. 5मध्ये हे रेडमध्ये होऊ शकते, बघू. ठीक आहे. विकलीमध्ये येऊया. विकलीमध्ये आपण बोलल्याप्रमाणे डबल टॉप झालेला आहे. तर मागच्या वेळी टाकल्यामुळे सांगितलं का डबल टॉप होईलच, झालेलंच आहे. वन डेला बघू. वन डे दिवशी काय बघा, आपण मागच्या इथं सांगितलेलं की मार्केट वर जाऊ शकतो, वर गेलेलं आहे. आपण हे पॅटर्न होईपर्यंत थांबायचं. जोपर्यंत ह्या मार्केट क्रॉस करत नाही. बघा कितीला आहे ते, 2280. 2280 जोपर्यंत क्रॉस करत नाही तेव्हा कोणीही सेलला बसू नका. ठीक आहे, सेलला बसू नका कोणीही. सेलला बसवू नका. राहिलं डॉलरचं बघूया. डॉलर वन डेचं बघितलं ते ट्रेंडला चालू, म्हणजे जी सपोर्ट टेन्शन चालू आहे. विकली आणि मंथली. हे पण असं वाटेल का असं होऊ शकते मंथलीमध्ये? होऊ शकतं का असं? कमेंट करा. हे असं होऊ शकतो का? पुढे वर डॉलर जाऊ शकतो का मंथलीमध्ये ते? आणि ह्या आठवड्यात न्यूज आहेत, पण काही खास होणार नाही आहे. आता जास्त करून आपण जे गोल्डमध्ये ट्रेड करतात ते शक्यतो गोल्डमध्ये करू नका. US 100मध्ये करा. US 100 चांगलं आहे. सपोर्ट रशन जर टायली करून जर तुम्ही जरा हे करा, बघा अगोदर मार्केट कसं आहे, नंतर मी सांगतो. तर अनेक तुम्हाला सांगणार आहे, इंडियन मार्केट, जे शेअर मार्केट इंडियन मार्केट करतात त्यांच्यासाठी एक आयडिया आणल्या. आयडिया कोणाला माहीत बी असेल तर मी सांगतो, ते आयडिया बघा. पटली तर तुम्ही ते ट्रेड करा. ठीक आहे. हे इंडियन मार्केट आहे. निफ्टीचं ऑप्शन चेन सिस्टम आहे. तर सांगतो तुम्हाला, हे नुसता एक्सपायरी, जेव्हा इंडियन मार्केट एक्सपायरी असते, कधी असते? बुधवारी आणि गुरुवारी 2 दिवस एक्सपायरी असते. टायमिंग सांगतो, सकाळी 9:30 वाजता. सकाळी 9:30 वाजता काय करायचं? पुटचं कॉल, हे पुटचं आणि हे कॉल, दोन्हीची बेरीज टोटल 100 रुपये व्हायला पाहिजे. समजून घ्या. कॉलचा रेट आणि पुढचा रेट 100 रुपये व्हायला पाहिजे. आणि लय लांबचं घेतलं नको, घेतला एक असं नको. जे टायगर प्राईस चालू आहे त्या जवळचंच बघायचं. आता बघा,
आता इथं हे झालेलं आहे, झालेलं दाखवलं तुम्हाला. समजा हे तर एक 60 रुपये आहे आणि इथं 47 रुपये. समजा किती झाले, 107 रुपये झाले. असं नाही चालेल. काय करायचं, दोन्ही बी कॉल आणि पुट दोन्हीही खरेदी करायचं. दोन्हीही आपण परचेस करायचं. परचेस केल्यानंतर 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत मार्केट एक तर बायला जाईल, एक तर सेलला जाईल. दोन्ही बी एक होईल. सांगतो तुम्हाला. तर टोटल किती लागते अमाऊंट, 2,500 लागेल. 2,500 किंवा 2700 रुपये पुढेच. ह्याच्यावर ह्यात लागत नाही. 60 रुपये आहे, 40 रुपये आहे, 47 समजा. जेव्हा मार्केट वर जाईल, हे जर समजा डबल धरलं तर 120 झालं, तर तुमचे 40 रुपयेचं झिरो होत नाही. हे किती होईल माहिती आहे काय, हे होईल किती होईल माहिती आहे काय, 30 रुपये किंवा 27 रुपये ह्या पद्धतीनं होईल. तुमचे 60 रुपयेचं झालेले असतात 120 रुपये. ह्याकडे बी लॉस होत नाही आणि प्रॉफिट तुम्हाला कमीत कमी 1,200 रुपयाच्या प्लस दिसणार आहे तुम्हाला. किती वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत. आणि दोन्ही जेव्हा तुम्हाला 1,200च्या वर प्लस दिसेल प्रॉफिट, तर तुम्ही दोन्हीही कॉलची आणि पुटची एंट्री क्लोज करायची. वेट करायचं नाही. वेट केला तुमचं रेट डिकी झाला, जो पण तुम्हाला 1,200 रुपये निघत नाही तोपर्यंत तुम्ही थांबायचं. लय 10 वाजून 10 मिनटापर्यंत. एक्सपेक्ट जास्त वेळ बसायचं नाही. आणि एक प्रॉफिटचं आलं म्हणजे एक लॉसमध्ये बुक करायचं नाही. दोन्हीही मार्केट क्लोज एक्झिट करायचे दोन्ही. 2700 रुपयामध्ये तुम्हाला 1,200 रुपये निघतात. 2 एक्सपायर असतात, बुधवारी आणि गुरुवारी. ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की हे ट्रिक वर्क करते का नाही. हे ट्रिक वर्क करतेच करत्या. ठीक आहे, लाईक करा, कमेंट करा काय असेल तर. ओके. आणि कसं वाटला इंडिया मार्केट जरा आयडिया ते पण कमेंट करा. ओके, बाय.